नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आलेली आहे. उद्या 23 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ज्या महिलांना आज पैसे आले नाहीत, अशा महिलांना 7वा हप्ता जमा होणार आहे. त्याचसोबत ज्या महिलांना 6वा हप्ता डिसेंबरचा जमा झाला नव्हता, त्यांना देखील डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते मिळून ₹3000 जमा होणार आहेत. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरायला देखील सुरुवात झालेली आहे. ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या. बांधकाम कामगारांचे पैशाचे वाटप होणार आहे. तुमचे भांडे वाटप सुद्धा ते लवकरात लवकर होणार आहे. त्याचसोबत ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेचे फॉर्म भरला होता आणि त्यांना SMS आला होता, त्यांना सुद्धा पैसे जमा होत आहेत. हे बघा, डेबिट मार्फत ₹1500 तुमच्या खात्याला जमा झाले आहेत. तुमचे 21 तारखेला आज जमा झालेले आहेत. उद्या सकाळी राहिलेल्या महिलांच्या खात्यात सुद्धा 22 तारखेला सर्व महिलांना पैसे जमा होणार आहेत. अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्यामुळे तुम्ही सर्व महिलांनी आज जाऊन चेक करा, तुम्हाला पैसे आलेत का? जर तुम्हाला पैसे आले असतील, तर उद्या तुमच्या खात्याला पैसे जमा राहिलेले असतील. ज्या महिलांना पैसे जमा झाले असतील, त्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगा, की पैसे जमा झाले आहेत म्हणून. आणि ज्यांना जमा झाले नसतील, त्यांनी सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा, की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात. आज, उद्या सकाळी 22 तारखेला ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, साधारणतः नगर जिल्ह्यामध्ये आज काही महिलांना पैसे जमा झालेले आहेत. उद्या नाशिकमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या जिल्ह्यांमध्ये आणि सहसा मराठवाड्यामध्ये सगळीकडे उद्याच्याला पैसे जमा होणार आहेत. त्याचसोबत धुळे जिल्ह्यातील, रायगड जिल्ह्यातील अशा या ठिकाणी सुद्धा काही महिलांना पैसे जमा झालेले आहेत. उद्या सुद्धा राहिलेले एकूण टोटल सगळ्या जिल्ह्यामध्ये उद्याच्याला पैसे वाटप टोटल 2,52,00,000 महिला आहेत. त्या 2,52,00,000 महिलांपैकी उद्याच्याला 47 ते 48 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, अशी सर्वात मोठी बातमी मिळालेली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. तर या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की मी स्वतः महिलांच्या बालकल्याण खात्याला ₹3,790 कोटींचा चेक दिलेला आहे. तर ते पैसे तुम्हाला कधीही येऊ शकतात. त्यामुळे पैसे जमा झाले आहेत आणि एकंदरीत उद्याच्याला सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 जमा होणार आहेत. तर ते ₹2100 न मिळता सर्वांना ₹1500 मिळणार आहेत. ते सुद्धा आणि ₹2100 कधीपासून मिळणार आहेत, तर ते एप्रिलचा जो महिना आहे, तो तुमचा 10वा हप्त्यापासून सरकार लाडक्या बहिणींना ₹2100 जमा करणार आहे. आत्तापर्यंत सरकारने तुम्हाला जून, जुलैपासून जे डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे जमा केले आहेत, तसाच तुमचा जानेवारीचा सुद्धा हप्ता जमा होणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी चेक करून घ्यायचे आहे, की आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का? ज्यांचा आधार लिंक नाही, अशा त्यांनी पटकन जाऊन आधार कार्डना लिंक करून घ्यावे आणि आपले बँक अकाउंट चेक करावे. आणि आता येणारा 7वा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जे काही निकष लावले जाणार आहेत, त्याची पडताळणी केली जाणार आहे. ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी राशन कार्ड आहे, अशा महिलांना कुठल्याही प्रकारचे निकष नाहीत, कारण यांचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंतचे जसे पैसे आले, तसेच पैसे 22 जानेवारी, 23 जानेवारी, 24 जानेवारी अशा या 2-3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे. आणि आज सुद्धा 4,000 महिलांनी स्वतःहून लाडक्या बहिणीतून माघार घेतलेली आहे. आज सुद्धा अनेक महिलांनी लाडक्या बहिणीतून माघार घेतलेली आहे. ज्या महिला आहेत, त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुमचा 7वा हप्ता जो आहे, तो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होईल. फक्त तुमचं आधार शेडिंग आहे का ते चेक करा आणि चेक असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये लवकरच पैसे जमा होतील. अशा अनेक महिलांना ₹1500 ते ₹3000 आणि ऑक्टोबरमधल्या महिलांना ₹6000 जमा होणार आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा. धन्यवाद.